तर का म्हणते मित्रांनो, आज होता सायकड्याचा मोहरम. कसं नाचलं ना, कुठे नाचले चला पुले सांगतो. तर आपला ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. तर मी आपल्या अनिकेत भाऊच्या गाडीवर बसून निघलो होते पांडकवडा जाण्यासाठी. तर तेवढ्यातच इकडे सायकड्यामध्ये सवाऱ्या येणं सुरू झालते होते आणि इकडे 2-3 सवाऱ्या नाचत होते. तर तेवढ्यातच मी आपल्या ब्लॉगमध्ये घेतला त्या सवारीला. आणि आमचा पण काम होता पांडकवड्याला. तर आम्ही आपल्या अनिकेत भाऊची गाडी घेऊन निघले होते पांडकवडा जाण्यासाठी. तर तेवढ्यातच आम्ही आपल्या हवे रस्त्यानं लागले होते ना, पोचले होते पांडकवड्याला. जस्ट पांडकवड्याला पोचल्यावर आम्हाला जायचं होतं आपल्या बँडवाल्याकडे, गणेश भाऊकडे. आणि तिथं गेल्यावर आपल्या अनिकेत भाऊचं कॅशो दाखवायचं होतं बँडवाल्याकडे. तर तिथं गेल्यावर दाखवले आम्ही कॅशो. तर तो म्हणे आपल्या गजू भाऊकडे जा म्हणे. तर आता विचारच झाला आमचा तिथचा. तर आम्ही आपल्या अनिकेत भाऊची गाडी घेऊन निघले होते मग आपल्या गजू भाऊकडे जाण्यासाठी. तेवढ्यात गजू भाऊकडे गेले आणि गजू भाऊच्या दुकानाचं नाव आहे संगीत रेडिओ सेंटर. तर म्हणजे काही जे बंद पडलेले दुरुस्त करते. तर तेवढ्यामध्ये आपला कॅशो पण द्यायचा होता आपल्याला. आणि तेवढ्यातच कॅशो दिले होते गजू भाऊच्या हाताकडे दुरुस्ती करण्यासाठी. आणि गजू भाऊ म्हणे लागते म्हणे अर्धा तास कॅशो दुरुस्त व्हाले. तर तेवढ्यातच आम्ही होती तिथं वाट पाहत कॅशो. आणि तेवढ्यातच अर्ध्या तासामध्ये आपला झाला होता कॅशो कंप्लेंट. आणि आम्ही आलतो होते दुसऱ्या दुकानात कवालीवाल्या बँडवाल्याकडे. तिथं घ्यायची होती आपल्या अनिकेत भाऊला यंपली. आणि आम्ही गेले अंदरनं. तिथं घ्यायची होती आम्हाला यंपली सेकंड हँड. तर विचार झाला 6,000 रुपये म्हणे ना. आम्ही काही घेतले नाही ना, निघले घराकडे जाण्यासाठी. मी अनिकेत भाऊ आणि त्याचा मित्र. तेवढ्यातच आम्ही पोचले होते वाघुलीच्या समोर. आणि तिथून जायचं होतं आम्हाला यात्रेमध्ये मोहरमकडे आणि आपल्या सायकड्यात. तर तेवढ्यामध्ये सवाऱ्या जात होते गावाकडे. आणि आमचा विचार झाला आता मोहरम पण भरून आहे का नाही का. तर तिकडे पाहतो तर अजून गर्दी होती वाटते 5 वाजता. तर तेवढ्यामध्ये पोचले होते आम्ही आपल्या 5-5:30 वाजता आपल्या सायकड्या. आणि तेवढ्या तिकडे पाहतो तर चांगलाच मोहरम भरून होता ना. तेवढ्यामध्ये लागली होती इकडे बच्चा सवारी नाचाली आणि इकडे आबाड पण झालतं आणि इकडे आपल्या गावची सवारी होती नाचत. आणि इकडे पाहतो तर आपल्या गावचं खूपच मावलं होतं कारण इकडे आपल्या गावचे डबडे वाजवणारे होते ना, आपल्या गावची सवारी होती. तर तेवढ्यामध्ये बसलो मग मी ब्लॉग काढत तिथं ना. ब्लॉग काढणं झाल्यावर इकडे चांगलाच पाणी आले लागला होता ना. बंदा इकडे मोहरमही सरून गेलं. आणि इकडे पाहतो तर आपल्या गावचे मित्र होते बिग फॅन चिवडा खात. ते खाऊ द्या म्हणलं ना, आपल्या आडील फॉलो करतो म्हणे ते नाही. इकडे येऊन पाहतो तर संकेत भाऊ मस्त डपड वाजवत होता ना. इकडे मावलं खूप डेंजर सुरू होतं. पाहून घ्या मग. तर तेवढ्यातच चांगला दणकावून पाणी लागला होता ना. आम्ही इकडे होते भिजत. आम्ही एका साईडले झालो, शेला पांघरलो आपल्या डोक्यावर. आणि इकडे पाहतो तर चांगलाच पाणी येत होतं आणि इकडे यायनं चौघजण खूपच नाचत होते पाण्यामध्ये. आणि तेवढ्यातच आम्ही होते त्यांच्या चौघाले पाहत इथून आपल्या मंदिरापासून. तर तेवढ्यामध्ये पाणी गेलताना आम्ही निघले घराकडे जाण्यासाठी. तर आम्ही भिजत निघले घरी जाण्यासाठी लिंक दिले. असाच ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओले.